नमस्कार. मी दांडगे सर. आपण सर्व पालकवर्गास एक 10वी नंतर मुलांनी काय करावं, हे जे प्रश्न पडलेले असतात, या संदर्भात आपल्याशी संवाद साधत आहे, की 10वी नंतर आपल्या मुलांनी सायन्स घ्यायचं, की अजून कुठल्या शाखेला जायचं, हे आपण ठरवत असतो. पण मोस्टली आजकाल भरपूर लोकं, भरपूर आई-वडील सायन्सकडेच वळतात आहे. कारण या सध्याच्या एआयच्या युगामध्ये सगळ्यांनाच सायन्स करूनच कुठेतरी आपल्याला आपल्या मुलाला चांगली नोकरी मिळावी, चांगला व्यवसाय असावा, काही गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी आपण सायन्स निवडतो आहे. पण आता सायन्स निवडायचं म्हटलं की सायन्समध्ये येणाऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आणि त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आपला मुलगा पात्र ठरेल का? त्याच्यासाठी आपण काय करायला हवं? या अशा असंख्य प्रश्नांनी आई-वडील चिंतित असतात आणि या चिंता ह्या चिंतेत असल्या कारणास्तव आपण आपल्या मुलाला चांगलं कोचिंग किंवा चांगलं मार्गदर्शन कुठे भेटेल याच्या शोधात असतो. मग आता आपल्याला शोधात असतो म्हटल्यानंतर आपण प्रत्येक ठिकाणी जातो, विचारपूस करतो, माहिती घेतो. त्याच पद्धतीची थोडीशी माहिती मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे, की आई-वडिलांनी मुलांना सायन्स देत असताना, कोचिंग निवडत असताना आपला मुलगा सायन्स या शाखेच्या शाखेला पात्र ठरू शकतो का, हे कसं ओळखायला हवं? मग त्याची टक्केवारी किती? त्या टक्केवारीनुसार तो सायन्सला पेलाव करेल का? त्याची इच्छा काय आहे? त्याला कुठे जायचं आहे? त्याला सायन्स घेतलं तर त्याला इंजिनिअरिंगला जायचं आहे का मेडिकलला जायचं आहे? हे आपण त्याला विचारतो. पण तो जेव्हाही आपल्याला उत्तर देतो, की हो किंवा नाही अशा स्वरूपात त्याचं उत्तर असतं. त्याचं कॉन्क्रीट असं काही उत्तर आपल्याला नसतं. मग अशा वेळी आपणही संभ्रमात पडतो, की आपला मुलगा खरंच सायन्स घेऊन हा इंजिनिअरिंगला जाऊ शकतो का? मेडिकलला जाऊ शकतो का? तर त्यासाठी आपण असंख्य प्रश्न आपल्या मनात असतात. त्यानुसार आपण मग कोचिंग्स निवडतो. मग आज अकोल्यासारख्या शहरामध्ये खूप सारे कोचिंग्स आहेत आणि कोचिंगसोबत आजकाल कॉर्पोरेट एज्युकेशन सेक्टर्स पण अकोल्यात आलेले आहेत. आपण काय करतो, जातो तिथे ट्युशन्स लावून देतो. पण त्या ट्युशन्स लावल्यानंतर, त्या कोचिंगमध्ये गेल्यानंतर आपल्या मुलाला किती समजतं, किती येतं, हे आपण कधीच त्या गोष्टीची शहानिशा करत नाही. तर आतापर्यंत असं लक्षात आलेलं आहे, की मुलांना जेव्हा मुलं कोचिंगला रेग्युलर जातात, तर रेग्युलर गेल्यानंतर ती मुलं फक्त आणि फक्त कोचिंग करतात. कोचिंग करतात तिथे त्यांना काय कळतंय, काय येतंय, काय किती समजलंय, हे आई-वडीलही त्यांच्याकडे विचारपूस न केल्यामुळे त्या मुलांवर अशी पाळी येते, की मधातनं ती ट्युशन सोडून दुसरीकडे कुठेतरी आपल्याला दुसरी एक कोचिंग लावावं लागतं. त्याच्याशिवाय आपण पासच होऊ शकत नाही. असा एक ट्रेंड आता सध्या खूप चालू झालेला आहे, की सुरुवातीला मुलं मोठमोठ्या कोचिंग क्लासेसला ॲडमिशन्स घेतात आणि आफ्टर दिवाळी ती सर्व लोकं त्या ट्युशन्समधनं ट्युशन्समधनं काही गोष्टी स्किप करतात आणि कोणी ट्युशन सोडतं, कोणी ट्युशन्स दुसरीकडे कुठेतरी ट्युशन्स लावल्या जातात आणि ह्या सर्व ट्युशन्स करत असताना त्या मुलांना जेव्हा पाहिलं जातं, तर ते खूप गोंधळलेले असतात आणि त्यांचा हाच गोंधळ त्या मुलांना त्यांच्या एक्झामपासनं किंवा स्पर्धा परीक्षांपासनं दुरावतो आणि त्यांना त्याच्यामध्ये जे यश यायला पाहिजे, ते यश त्या स्वरूपात येत नाही. तर आई-वडिलांनी माझं तरी म्हणणं असं असेल, की आई-वडिलांनी मुलांसाठी कोचिंग निवडत असताना किंवा कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन निवडत असताना त्या मुलाला पहिल्यांदा तिथे ट्युशन्स घेत असताना किंवा कोचिंग घेत असताना त्याला विचारावं, "बाबा तुला किती कळतंय?" जर कळत असेल तरच ती कोचिंग कंटिन्यू करावी. जर कळत नसेल त्याला, त्याचं कारणही असतं किंवा 10वी पर्यंत आपण त्या मुलाला 30 ते 40 मुलांच्या बॅचमध्ये टाकलेलं असतं आणि नंतर आपण 2 महिने आफ्टर 2 मंथ्स आपण त्या मुलाला असं काय होतं, की त्याला आपण 400 मुलांच्या बॅचमध्ये नेऊन सोडतो. तर जिथे 20 मुलांमध्ये, 25 मुलांमध्ये आपल्याला कळत नव्हतं, आज 400 मुलांमध्ये आपल्या मुलांना कळेल का? याचाही पालकांनी विचार करावा आणि त्यानुसारच आपल्या मुलांना कोचिंग द्यावं. पण कोचिंग निवडण्याची मुभा ही मुलांच्या हातात नसून कोचिंग निवडण्याची मुभा ही आई-वडिलांनी आपल्याकडे ठेवायला पाहिजे. कारण कोचिंग निवडत असताना मुलगा हा मित्रांमुळे त्या कोचिंगला जाऊ शकतो आणि आपल्याला आपल्या मुलाला खरंच मुलांमध्ये पाठवायचं आहे, की शिकण्यासाठी पाठवायचं आहे, हे आई-वडिलांनी ठरवायला हवं.